एका छोट्या गावात सीमा नावाची एक साधी पण खूप दयाळू स्त्री राहत होती. तिचं आयुष्य खूप कठीण परिस्थितीत चाललं होतं. तिचा नवरा अचानक गंभीर आजारी पडला होता. डॉक्टरांनी सांगितलं की त्याच्या उपचारासाठी मोठी रक्कम लागेल, नाहीतर त्याचा जीव वाचणं कठीण. सीमाकडे ना पैसा होता ना कुणाची मदत. घरात दिवसेंदिवस अडचणी वाढत होत्या. शेजाऱ्यांनी सुरुवातीला थोडी मदत केली, पण हळूहळू सगळे दूर जाऊ लागले. सीमा पूर्णपणे खचून गेली होती. एके दिवशी अत्यंत निराश मनाने ती गावातील स्वामी समर्थांच्या मंदिरात गेली. मंदिरात शांतता आणि फक्त दिव्यांटांचा आवाज ऐकू येत होता. सीमा स्वामींच्या मूर्तीसमोर बसली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती मनापासून म्हणाली, स्वामी, मी खूप थकले आहे. मला काहीच मार्ग दिसत नाही. तुम्हीच माझी शेवटची आशा आहात. त्या क्षणी तिने पूर्ण श्रद्धेने स्वामींना एक हाक दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक तिच्या घराच्या दारावर टकटक झाली. सीमा दार उघडते तर बाहेर एक अनोळखी माणूस उभा होता. त्याने स्वतःची ओळख समाजसेवक म्हणून करून दिली आणि सांगितलं की तो गरजू लोकांना मदत करतो. त्याने सीमाच्या नवऱ्याच्या आजारपणाबद्दल ऐकलं होतं आणि तो त्याच्या उपचारासाठी पूर्ण खर्च उचलायला तयार होता. सीमा आश्चर्यचकित झाली. कालच तिने स्वामींना हाक दिली होती आणि आज मदत तिच्या दारात उभी होती. तिच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. काही दिवसातच तिच्या नवऱ्याचा उपकार सुरू झाला आणि काही महिन्यातच तो पूर्णपणे बरा झाला. सीमाचं आयुष्य पुन्हा आनंदाने उजळलं. तिला खात्री पटली की स्वामी समर्थ आपल्या भक्ताची हाक कधीच वाया जाऊ देत नाहीत. फक्त श्रद्धा आणि विश्वास असायला हवा. त्या दिवसापासून सीमा रोज स्वामींचं नाव घेत राहिली आणि इतरांनाही सांगू लागली, फक्त एकदा मनापासून हाक मारा, स्वामी नक्की ऐकतात. श्री स्वामी समर्थ.